करायचा। निफाड तालुक्यातील सायखेडा इथं डॉक्टर दाम्पत्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गाडीचा कट लागल्याच्या किरकोळ कारणावरून काही तरुणांनी डॉक्टर दाम्पत्याला मारहाण करत हॉस्पिटलची मोडतोड केल्याचा आरोप आहे। या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत रास्ता रोको आंदोलन केले। निफाड तालुक्यातील सायखेडा इथं डॉक्टर प्रशांत कांडेकर आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर अश्विनी कांडेकर या डॉक्टर दाम्पत्याला तिघा टवाळखोरांनी गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून जबरी मारहाण केल्याची घटना घडली। यावेळी आरोपींनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसून तोडफोड केली, तसेच महिला डॉक्टरचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। विशेष म्हणजे ही घटना महिला दिनाच्या दिवशी घडल्यानं संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ सायखेडा येथील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने पोलीस स्टेशनला घेराव घालत रास्ता रोको आंदोलन केले। आरोपींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आकाश जाधव, ऋत्विक कापसे आणि साहिल पटेल या तिघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। यांनी मला 4 विषय सांगितले डॉक्टर साहेबांनी आणि इतर जे तुमचे गावातले प्रतिनिधी आहेत आणि इतरही ज्या लोकांनी सांगितलेलं आहे की याचे मागचं बॅक रेकॉर्ड काय आहे ते सुद्धा आपण आता चेक करणार आहे। 3-4 लोकांना तिथेच बोललो की यांचे काही एनसी, छोटी एनसी जरी असेल माझ्याकडे आणून द्या। परवा मारले गेला तुमच्या माहितीसाठी सांगतो 3च्या वर गुन्हे दाखल असतील तर सर्व जेवढे आहेत सर्व तडीपार होतील, गावात एकही राहणार नाही, याच्या पुढे एकही गावात राहणार यांनी जे सांगितलं ना